HT न्यूज इंडिया, सच के साथ। एकाच परिवारातील 4 लोकांनी गळफास लावून आत्महत्येने हादरला नरखेड। नरखेड तालुक्यातील मोवाड या गावात एकाच परिवारातील 4 लोकांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले, परंतु घराचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी उघडून पाहिले तर मृतक विजय मधुकर पचोरी, वय वर्ष 68, राहणार मोवाड, तहसील नरखेड, पत्नी माला विजय पचोरी, मोठा मुलगा गणेश, लहान मुलगा दीपक असे मृतकांचे नाव आहे। त्यात मोठा मुलगा गणेश याच्या पॅन्टच्या खिशात सुसाइड नोट सापडलेली आहे। त्यात या 4ही मृतकांच्या सह्या आहेत। मोठा मुलगा गणेश हा मातृसेवा इंडिया निधी लिमिटेड पतसंस्था पांढुर्णा याचा संचालक होता। त्याच्यावर पांढुर्णा येथे फेब्रुवारी 2024 ला फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। त्यावेळेस त्याला अटक करण्यात आली होती आणि ऑगस्ट 2024 मध्ये तो बेलवर आला होता। या कारणामुळे त्याने आत्महत्या केल्याचे त्या सुसाइड नोट मध्ये आढळले। त्या 4ही मृतकांचे शव नागपूर येथे शवविच्छेदन गृहात पाठवण्यात आले आहे आणि पुढील तपास नरखेड पोलीस करत आहेत। HT न्यूज ब्युरो रिपोर्ट, नरखेड। गणेश विजय पचोरी हा मातृसेवा इंडिया निधी लिमिटेड पतसंस्था पांढुर्णा याचा संचालक होता आणि त्याच्यावरती पांढुर्णा पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा फेब्रुवारी 2024 मध्ये दाखल आहे। त्या संदर्भात त्याला अटक करण्यात आली होती आणि ऑगस्ट 24 मध्ये तो बेलमध्ये होता। या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे अशा प्रकारचा मजकूर जो आहे तो सुसाइड नोटमध्ये आहे। 4ही जणांच्या बॉडी ज्या आहेत त्या GMC नागपूर या ठिकाणी PM साठी पाठवण्यात आलेल्या आहेत। पोलीस मृत्यूच्या इतर कारणांचा शोध घेत आहे आणि पुढील तपास जो आहे तो चालू आहे। धन्यवाद। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।